तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यातील सातानुकुलम पोलीस ठाण्यात जून 2020 मध्ये घडलेली पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांचे कोठडीतील मृत्यू हे आधुनिक भारतातील पोलीस कृतीचे एक अत्यंत विदारक उदाहरण मानले जाते. या प्रकरणामुळे केवळ तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई येथील पहिल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणात 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली, जो भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षण ठरला आहे. या निकालाने पोलीस कोठडीतील छळ आणि मृत्यू या विषयावर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा चालू केली असून कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा न्यायव्यवस्था कशा प्रकारे कठोर भूमिका घेऊ शकते हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. नमस्कार मित्रांनो, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे जे ऐकताना अंगावर काटा येईल, मन अस्वस्थ होईल आणि एक प्रश्न नक्की निर्माण होईल, जे आपले रक्षण करायला आहेत तेच जर भक्षक बनले तर. या संपूर्ण प्रकरणाची मुळे कोविड-19 महामारीच्या काळात लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमावली आहेत. 19 जून 2020 रोजी सातानुकुलम येथील एका छोट्या मोबाईल ॲक्सेसरीच्या दुकानाचे मालक पी जयराज यांना पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून दुकान उशिरापर्यंत उघडे ठेवल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. तथापि नंतरच्या सीबीआयच्या तपासात असे स्पष्ट झाले की जयराज यांनी प्रत्यक्षात लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नव्हते, तर ही अटक एका पूर्वनियोजित कटाचा भाग होती. आपल्या वडिलांना पोलिसांनी नेल्याचे समजताच जे बेनिक्स हे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेले. तिथे त्यांनी आपल्या वडिलांना मारहाण करण्याबद्दल पोलिसांना जाब विचारला. पोलिसांनी त्यांनाही बेकायदेशीरपणे कोठडीत डांबले. 19 जूनच्या रात्री 7:45 पासून ते 20 जूनच्या पहाटे 3 वाजेपर्यंत या पुत्रावर सातानुकुलम पोलीस ठाण्याच्या बंद दाराआड अमानवीय अत्याचार करण्यात आले. सातानुकुलम पोलीस ठाण्यात त्या रात्री जे घडले ते मानवी कल्पनेच्या पलीकडचे होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जयराज आणि बेनिक्स यांना विवस्त्र करून लाकडी बाकावर पालथे झोपवण्यात आले आणि 9 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लाठ्यांनी अमानुष प्रहार केले. सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद केल्यानुसार पोलिसांनी या पिता पुत्राच्या गुप्तांगावर बुटांनी तुडवले आणि त्यांना गंभीर जखमा केल्या. या अत्याचाराची तीव्रता इतकी होती की 20 जूनच्या सकाळी जेव्हा त्यांना दंडाधिकाऱ्यासमोर नेण्यात आले तेव्हा त्यांच्या कपड्यामधून रक्त सांडत होते. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार त्या रात्री त्यांना 6 वेळा लुंग्या बदलाव्या लागल्या होत्या, कारण त्या रक्ताने पूर्ण भिजल्या होत्या. पोलिसांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्याच कपड्यांनी जमिनीवर सांडलेले रक्त साफ करण्यास भाग पाडले, जेणेकरून पुराव्यांचा नाश करता येईल. सुरुवातीला या मृत्यूंना नैसर्गिक मृत्यू किंवा आजारपणाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून करण्यात आला होता. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे विधान केले होते. मात्र वाढता जनक्षोभ आणि प्रसार माध्यमांच्या दबावामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासात स्थानिक पोलिसांवर अविश्वास दाखवत तपास आधी सीआयडी आणि नंतर सीबीआय कडे सोपवण्यात आला. सीबीआयने आपल्या तपासात वैज्ञानिक पुराव्यावर भर दिला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले असले आणि पोलीस ठाणे धुवून काढले असले तरी सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमला लॉकअपच्या भिंतीवर, शौचालयात आणि आरोपींच्या काठ्यावर रक्ताचे डाग सापडले. या रक्तांच्या नमुन्यांची डीएनए चाचणी जयराज आणि बेनिक्स यांच्या रक्ताशी जुळली, ज्यामुळे हे सिद्ध झाले की त्यांचा छळ सातानुकुलम पोलीस ठाण्यातच झाला होता. या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल रेवती यांची साक्ष. रेवती यांनी आपल्याच विभागातील वरिष्ठ आणि प्रभावी अधिकाऱ्याविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्यांनी दंडाधिकाऱ्यासमोर साक्ष देताना सांगितले त्या रात्री जयराज आणि बेनिक्स यांना रात्रभर मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचे ओरडणे संपूर्ण पोलीस ठाण्यात ऐकू येत होते. रेवती यांनी पुराव्यांशी छेडछाड कशी केली गेली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे हडेलहप्पी केली याचे सविस्तर वर्णन केले. त्यांच्या या साक्षीनिशी पोलिसांचा बचाव पूर्णपणे कोलमडून पडला. मदुराईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी मुथुकुमारन यांनी आपला निकाल सुनावताना सातानुकुलम प्रकरणाला अतिदुर्मिळ श्रेणीतील गुन्हा मानले. भारतीय कायद्यानुसार फाशीची शिक्षा केवळ अशाच प्रकरणामध्ये दिली जाते जिथे गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर असते आणि ज्याने समाजाच्या विवेक बुद्धीला धक्का बसलेला असतो. न्यायाधीशांनी आपल्या निरीक्षणात नमूद केले की जिथे सत्ता असते तिथे जबाबदारी असायला हवी.
पोलीस हे जनतेचे रक्षक असतात, पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा ते मानवी हक्कांचे आणि लोकशाही मूल्यांचे घोर उल्लंघन असते. जयराज आणि बेनिक्स हे निशस्त्र होते आणि त्यांनी कोणताही गंभीर गुन्हा केला नव्हता. तरीही त्यांच्यावर केलेला अत्याचार हा केवळ सूडबुद्धीने प्रेरित होता. केवळ जन्मठेपेची शिक्षा त्या गुन्ह्यासाठी पुरेशी नाही, कारण त्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. सातानुकुलम प्रकरणातील 9 पोलिसांना सुनावलेली फाशीची शिक्षा हा केवळ एक निकाल नाही, तर तो पोलिसांसाठी एक कडक इशारा आहे. या प्रकरणाने सिद्ध केले की जर न्यायव्यवस्था सतर्क असेल आणि सीबीआय सारख्या यंत्रणांनी तटस्थपणे तपास केला तर शक्तिशाली गुन्हेगारांनाही कायद्याच्या कचाट्यात पकडले जाऊ शकते. न्याय उशिरा मिळाला, पण मिळाला. मित्रांनो, तुमचं मत काय आहे? अशा घटनांवर कडक कारवाई पुरेशी आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.